पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? उपोषणाचा 5वा दिवस, महिलांचा संताप। पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। उपोषणकर्ते अमरचंद म्हात्रे यांची प्रकृती सुद्धा खालावत चालली आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। आश्वासन फक्त दिली जात असतात, मात्र त्याची पूर्तता होत नाही। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, मात्र पाणी काय पोहोचत नाही। महिलांनी इथे येऊन संबंधित पाणी अधिकारी यांना विचारणा केली असता खूप मोठा गोंधळ या ठिकाणी झाला। एकीकडे एमजीपीचे अधिकारी म्हणतात आम्ही पाणी सुरळीतपणे करतो, तर दुसरीकडे ते पाणी पोहोचत नाही। उपोषणकर्ते अमरचंद म्हात्रे यांना सर्व महिला गावकरी यांनी पाठिंबा दिला आहे। जर उपोषणकर्ते वेळी यांचं काय बरं वाईट झालं तर या अधिकाऱ्यांना मात्र इथं पाय ठेवू देणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे। गावकऱ्यांचा रोष या अधिकाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे। लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा हे आंदोलन चिघळण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे। पाणी सुद्धा पिवता काय आम्ही किती पाणी सांभाळतो पाणी जगायला पाणी पिशवी 60-70 महिला आल्या होत्या, जाम गोंधळा केला त्यांनी। तुम्ही त्यांना सांगितलं होईल 2 दिवसांनी, आता चालू आहे त्यांचा प्रयत्न आणि त्याच्यासाठी मी बसलोय। रात्री भरपूर बाई माणसं येऊन गोंधळा केला होता त्यांनी। तुम्ही तेच करतात प्रयत्न करायचं इथून आता काय रस्त्यावर आलाय 15 दिवसाचा 15 दिवसाने एखाद्याला केलं चालू। आज पुन्हा उपोषण सुरू आहे। गेले 5 दिवस एक 70 वर्षाच्या मनुष्याचं म्हणजे एक ज्यांचं 70 वर्ष आहे आणि असा व्यक्ती आज 5व्या दिवसाचं त्यांचं उपोषण चालू आहे। वढाव या ठिकाणी, पेण तालुक्यातील वढाव या ठिकाणी एका टाकीच्या खाली, एक टाकी बघताय आपण, आणि ह्या टाकीच्या खाली त्यांचं उपोषण चालू आहे। अधिकारी मात्र एवढे निगरगट्ट आहेत की त्यांना पाणी सोडता येत नाही। एकाकडं अधिकारी म्हणतात की आमच्याकडं पाणी आलं तर आम्ही पुढे सोडणार, दुसरे अधिकारी म्हणतात की आम्ही पाणी त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु अजूनपर्यंत काय पाणी पोहोचत नाही। कालसुद्धा काही महिला इथं आल्या होत्या, रात्रीसुद्धा महिलांचा इथं तमाशा झाला की पाणीच पोहोचत नाही। मग हे अधिकारी एवढे खोटं का बोलत आहेत? एमजीपीचे काल अधिकारी आले होते, जगताप म्हणून आहे, त्यांनीसुद्धा सांगितलं की आमची टेस्टिंग चालू आहे, परंतु अजून त्यांची टेस्टिंगच चालू आहे का? आता ही जी व्यक्ती आपल्यासमोर जी बसलेली आहे, उपोषणाला 5वा दिवस आहे आणि ह्या व्यक्तीचं मागं पण उपोषण झालं 4 दिवसाचं। त्यावेळी त्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये पाणी सुरळीत करून देतोय, परंतु ह्या अधिकाऱ्यांचं हे फसवेगिरीचं आश्वासन फेल ठरलेलं आहे। कुठेही त्यांना त्या पद्धतीची पाण्याची पूर्तता करत नाही आहेत। नेहमी यांना हेच उत्तर दिलं जातं की पाणी पोचवलं जातं आहे, सोडलं जातं आहे। ज्या ग्रामीण पुरवठा पाणी अधिकारी देशमुख मॅडम आहेत त्या सांगतात की आमच्याकडं पाणी उपलब्ध असेल तर आम्ही पाणी देऊ, आणि एमजीपीचे अधिकारी सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी देतो म्हणून, परंतु असं कुठेही दिसत नाही। धडपड फक्त सगळ्यांची दिसते की आम्ही देतो उपोषण सोडण्याची, पण पाणी मात्र मिळत नाही। आज आपण त्यांच्याच समोर आहोत जिथं उपोषण चालू आहे। या टाकीच्या खाली टाकी एवढी मोठी बांधलेली आहे, पण ते टाकीला पाणी नाही वरती। जवळजवळ जलजीवनचं मोठ्यात मोठ्या कोट्यवधी रुपयाची योजना राबवली जाते, पाईप टाकले जातात, घर घर नळ दिलं पण जातं, पण नळाला मात्र पाणी नाही आहे। आणि आज या खारेपाटाची परिस्थिती अशी आहे की एक 70 वर्षाचा वयोवृद्ध माणूस 5 दिवस झाले उपोषण करायला बसलेला आहे। मी काका, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि तुम्ही इथं उपोषण 5 दिवस मागं पण उपोषण केलं। रात्री काही महिला आल्या होत्या, त्यांचीसुद्धा काही मोठ्या प्रमाणात तक्रार आली होती। सकाळीसुद्धा महिला इथं येऊन गेल्या, पाणीच मिळत नाही आणि 5 दिवस झाले तुमच्या उपोषणाला। तब्येतीकडे बघायला गेलात तर तुमचं वय 70 आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीला नीट बोलतासुद्धा येत नाही। अधिकारी आले होते, काय आश्वासित केलं आपल्याला? अधिकारी बरेच वेळ येऊन गेले, फक्त आश्वासनच देतात। काल देखील आले होते आणि भरपूर काही आश्वासनं दिली, कृती मात्र काही दिसत नाही आहे। आता माझ्या हे लक्षात येतं की हे शासन प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या दडपण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून मूलभूत गरजांसाठी ह्यांना वंचित केलं तर हे
शेतकरी हे ग्रामस्थ कंटाळून ही भूमी सोडून जातील आणि पुढे जो MMRD सारखा प्रकल्प घातक येतोय ते आम्हाला लाटता येईल हाच त्यांचा उद्देश. म्हणूनच ते पाणी देऊ पाहत नाहीत. बस झालं, मला काही नाही बोलायचं. खूप परिस्थिती बिकट झालेली आहे. आज त्यांची 5वा दिवस आहे. काही प्रॉब्लेमसुद्धा त्यांना आहेत. मागंसुद्धा त्यांना हॉस्पिटल केलं होतं आणि हॉस्पिटल केले असल्याकारणाने त्यांना हार्टचासुद्धा थोडासा प्रॉब्लेम सांगितला होता. आणि अशा वयोवृद्ध 70 वर्षाच्या माणसाला आज उपोषण करावं लागतं आहे की पाण्यासाठी. पाणी ही सर्वांना मुबलक मिळावा, चांगला मिळावा. पाणी धरणामध्ये आहे, पाण्याची कमतरता नाही, पण मात्र अधिकाऱ्याने त्याचं नियोजन करता येत नाही आहे आणि अधिकारी कोणाच्या दबावाखाली या खारेपाटाला पाणी देत नाही याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. असे वयोवृद्ध जर उपोषण करायला लागले तर ह्या खारेपाटाला पाणी मिळेल का? आताच त्यांनी सांगितलं की MMRD सारखं भूत आमच्या डोक्यावर मानगोटीवर येते, म्हणजे इकडं पाणी द्यायचं नाही, म्हणजे कंटाळून शेतकरी हे भूमी सोडून जातील. परंतु असं तसं काही होणार नाही. इथला शेतकरी मात्र खंबीर आहे, दाट आहे. वेळेला तो या सगळ्या प्रकाराला तोंड असा देईल, या सरकारला पलतीभुई थोडी करेल. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.